तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट. नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आजपासून पेमेंट सुरू झालं का? 6 डिसेंबरचा मोठा अपडेट आपण आता पाहत आहोत. कारण लाडक्या बहिणींचा मला एकच प्रश्न आहे की दादा आजपासून पैसे येणार का? दादा आजपासून पैसे येणार का? कोणत्या बँकेत पैसे येणार? कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार? तर संपूर्ण माहिती आपण इथे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण खूप महत्त्वाच्या 4 ते 5 अपडेट्स मी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जॉईन करा. खूप महत्त्वाची आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे. कारण एकच प्रश्न सगळ्या लाडक्या बहिणींना आहे की नोव्हेंबरचा हप्ता कधी येईल, सोबत डिसेंबरचा हप्ता येणार का? कोणत्या लाडक्या बहिणी पात्र, कोण अपात्र, हे आपण बघणार आहोत. परंतु आताची एक मोठी अपडेट ती म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणींचं नाव यादीतून सुद्धा वगळलं जात आहे. याचं काही कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बघा, भरपूर लाडक्या बहिणी घाबरलेल्या आहेत की त्यांचं नाव वगळत आहे का, त्यांना पैसे येणार का? ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण प्रत्येकाला लाडकी बहीण योजना ही खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात हे खटाखट येतात, हे सगळ्यांना माहिती आहे. तर बघा, घाबरू नका. लाडक्या बहिणीसारखेच अजून भरपूर योजना आहेत ज्याच्यावरती मी पुस्तक लिहिलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बिनव्याजी कर्ज योजना असेल, विविध योजना असेल. तर हे पुस्तक कसं मिळवायचं? तर यूट्यूब चॅनलवरती जायचं आहे, इथं व्ह्यू चॅनलवरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू चॅनलवरती क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला आपलं चॅनल दिसेल, तिथं जॉईन बटन आहे. जॉईन बटनवरती क्लिक करा. जॉईन बटनवरती क्लिक केलं की खाली यायचं आहे. खाली आले की तुम्हाला सरकारी योजना पुस्तक असं तिथं दिसते, त्याच्यावरती क्लिक करा. जॉईन बटनवरती जॉईन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला मी जवळपास 8 ते 10 पुस्तक लिहिले. त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये संपूर्ण योजना, वेगवेगळ्या योजना ज्याच्यामध्ये लाख रुपये मिळतात, कोणाला घरकुल मिळतं, अशा संपूर्ण A to Z प्रोसेस त्याच्यावरती सांगितलेली आहे. परंतु लक्षात घ्या, लाडकी बहिणींना एक मोठे गिफ्ट म्हणजे आता लाडक्या बहिणींना डिसेंबर हप्त्यामध्ये आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. हो, कारण तुम्हाला माहिती आहे की दरवर्षी आपल्याला जसं अन्नपूर्ण योजना आहे, मोफत गॅस सिलेंडर योजना, अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे आणि अजितदादांचा वादा हा पक्का असतो, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये आपल्याला हा हप्ता मिळू शकतो. किती? 2490 रुपये. आता हा कोणाला मिळणार? तर ज्या बहिणींचं नाव लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल, लक्षात घ्या, डिसेंबर महिन्यामध्ये जे पात्र असेल त्यांनाच मिळणार. दुसरी अपडेट काय आहे? तर नोव्हेंबर हप्त्यासोबत तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळणार का? ह्याच्यावरती भरपूर सारे बहिणींनी मला प्रश्न विचारले. तर लक्षात घ्या, मी ह्याची जी काही माहिती आहे मी तुम्हाला पुढे देणारच आहे की कोणाला पैसे मिळणार, काय होणार आहे. कारण सततचा हा एक मोठा प्रश्न आहे. तर ह्या संदर्भात सुद्धा आपण एक मोठी अपडेट इथं पाहणार आहोत. सोबतच आता आपण काही महत्त्वाचे जिल्हे आहेत ज्याच्यापासून सुरुवात होणार आहे. कारण लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे गेल्या महिन्यात सुद्धा आपल्याला 5 तारखेपासून पुढे 10 तारखेपर्यंत पैसे मिळाले होते. तिसरं जी योजना आहे ज्याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना अजून माहीत नाही आहे, परंतु लाडकी बहीण योजनेसारखीच एक योजना आहे ज्याच्यामध्ये 30 प्रकारचे भांडे मिळतात. त्यासाठीच मी तुम्हाला सांगितले की चॅनलला जॉईन करा. सरकारी योजना पुस्तक आहे तिथं जवळपास मी 100हून अधिक योजनांचं तिथं पुस्तक टाकत आहे. दररोज 10 योजनांची माहिती A to Z प्रोसेस सांगत आहे. कसं अप्लाय करायचं, कुठले कागदपत्र, कोण पात्र, कोण अपात्र, विविध योजना आहे. तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनाच माहिती आहे, परंतु अशा भरपूर योजना आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला घरकुल मिळतं, बिनव्याजी कर्ज योजना मिळतं, स्वतःचा व्यवसाय करायला पैसे मिळतात, शिक्षणासाठी जे आहे त्यासाठी स्कीम आहेत. ह्या सगळ्या योजना आहेत. तर बघा, आताची सगळ्यात मोठी अपडेट आपण काय पाहत आहोत. बघा, आता मला प्रत्येक वेळेस एकच कमेंट येते की दादा आम्हाला पैसे कधी मिळू शकतात? तर पैसे तुम्हाला सकाळी मिळणार, संध्याकाळी मिळणार का दुपारी मिळणार, असे मला कमेंट्स येतात. आज पैसे येणार का? तर लक्षात घ्या, पैसे येण्याची जी वेळ आहे ती सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत असते. कारण हा बँकेचा जे टाईम असतो पेमेंटचा तो आहे, त्याच्यामध्ये कधीही तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि हे जे डिपेंड असतं ते प्रत्येक जिल्ह्यावर असतं. बॅच वाईज पैसे मिळतात. तुम्हाला माहिती आहे, आज जिल्ह्यात मिळेल म्हणजे काही सगळ्यांनाच मिळत नाही. त्याच्यामध्ये बॅच असतात, सर्व्हरवर डिपेंड असतं, किती लोड आहे ह्याच्यावरती, प्रत्येकावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, तुम्हालासुद्धा पैसे मिळणार आहेत. त्याची मी तुम्हाला वेळ सांगितलेली आहे. आणि बॅच वाईज पैसे मिळतात. जिल्ह्यातसुद्धा प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला सेम वेळेस पैसे मिळत नाहीत. त्यामुळे टेन्शन घ्यायचे कारण नाही. आता बऱ्याच वेळा मला लाडक्या बहिणी सांगतात की मला मेसेज आला नाही किंवा मेसेज येणार का? तर लक्षात घ्या, बऱ्याच वेळा मेसेज येतच असं नाही, परंतु तुमच्या खात्यात बँक पैसे आलेले असतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बँकेचं अकाउंट आहे आपलं, मोबाईलवरून चेक करा पैसे आलेत का. तुमचं ATM असेल तर ATMवरती जाऊन चेक करा, ट्रान्झॅक्शन चेक करा. कारण बऱ्याच वेळा भरपूर बँका अशा आहेत ज्या पैसे टाकतात परंतु तुम्हाला मेसेज येत नाही. त्यामुळं मेसेज नाही आलाचा अर्थ असा नाही की तुम्हाला पैसे आले नाहीत. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर लक्षात घ्या, भरपूर जणांचा प्रश्न आहे की आज पैसे येणार का? लक्षात घ्या, आजच पैसे येतील असं नाही. आजपासून पुढे 5 दिवसामध्ये हे पैसे येणार आहेत.
त्यामुळं भरपूर जणांचा प्रश्न असतो की माझ्या शेजारणीला पैसे आलेत, हे आलेत, त्याला आलेत. तर टेन्शन घेऊ नका. हे जे मी तुम्हाला आता सांगितलं की बॅच वाईज पैसे सुरू असतात. कोणाचं आधार कार्ड लिंक सुरू असतं, कोणाचं कुठल्या बँकेचे नियम असतात, जसं हॉलिडे असते, शनिवार रविवार कुठल्या बँकेला पैसे येत नाहीत, काय बँकेनं पैसे पाठवतात, सर्व्हरवर डाउनलोड होत असतं. ह्या अशा गोष्टी सगळ्या खूप मॅटर करतात. त्यामुळं गडबड करायची नाही. प्रत्येकाला पैसे मिळणार आहेत, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता तुम्ही म्हणाल दादा आम्हाला पैसे येणार का नाही हे कसं ठरवणार आम्ही, की आमचं पैसे अकाउंटला कधी येणार किंवा आमचं नाव पात्र यादीत आहे का नाही. हे बघा, तुमचं नाव यादीत आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. एक तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटला लॉग इन करा. तुम्हाला तिथं तुमचं जर गेल्या महिन्यात हप्ता दिसत असेल तर ह्या महिन्यात हप्ता येईल. तुम्ही म्हणाल मग ह्या महिन्यात हप्ता येईलच हे कशावरून. तर तुम्हाला एक काम करायचं आहे, लाडकी बहीण योजनेची KYC केली आहे का तुम्ही. जर केली नसेल तर एकदा करून घ्या. त्याच्यावरती जर तुम्हाला OTP आला तर तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये आहे. जर OTP आला नाही तर तुम्ही यादीतून बाहेर पडले आहेत. तर त्या टायमाला तुम्हाला काय करायचं आहे, पुनर्अर्ज पडताळणीसाठी अर्ज करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की माझे सगळंरित्या मी संपूर्ण या योजनेसाठी पात्र आहे, तरी देखील मला पैसे आले नाही, तर कृपया करून मला तुम्ही योजनेच्या पात्र लाभार्थीमध्ये ॲड करा. आता भरपूर लाडक्या बहिणींना प्रश्न असतो की आमच्या जिल्ह्यात पैसे कधी येणार वगैरे वगैरे. तुम्हाला मी सांगितलं की दररोज 10 ते 12 जिल्ह्यामध्ये वाटप होतं. ते टप्प्याटप्प्याने वाटप चाललेलं असतं, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. आता मी तुम्हाला सांगतोय की कोणत्या बँकेत आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे येतील. त्या अगोदर मी तुम्हाला आधी सांगतोय की कोणत्या बहिणींना पैसे येणार नाहीत. बघा, भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पैसे येणार नाहीत, ज्यांची KYC तर नाही सध्या, परंतु ज्यांचं आधार कार्ड अपडेट आत्ताच केलेलं आहे, ज्यांचं ॲप्लिकेशन 2दा ॲप्लिकेशन केलेलं आहे, ज्यांचं व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे. भरपूर लाडक्या बहिणींचं आता उत्पन्न वाढलेलं आहे, ज्यांच्या घरी आता 4 चाकी गाडी घेतलेली आहे. अशा लाडक्या बहिणींचं नाव आता योजनेतून बाहेर काढलेलं आहे आणि त्यांना नोव्हेंबरचा हप्ता हा मिळणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आता कोणत्या बँकेतून कोणत्या जिल्ह्यात सुरुवात होणार, बँकेचं मी तुम्हाला सांगतो आहे, ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पोस्टाचं खातं. पोस्टाच्या खात्यात सगळ्यात अगोदर पैसे येतात. 2 नंबर गव्हर्नमेंट बँक, जसं SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, ह्या अशा बँकेत पैसे येतात. नंतर तुम्हाला जे पैसे आहेत ते खाजगी बँकेत ॲक्सिस, ICICI, कोटक महिंद्रा, जवळपास 15 ते 20 बँकेमध्ये पैसे येतात. त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही. कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, तर प्रामुख्याने मी तुम्हाला सांगतोय की आता ह्यावेळी जी पैसे येण्याची स्थिती आहे ती जरा वेगवेगळ्या पद्धतीने आहे. जिथं गरजू लाडक्या बहिणी जास्त आहेत अशा जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. आता तुम्ही कमेंट सेक्शनमधून मला कमेंट करा की कोणाकोणाला म्हणजे मागचे हप्ते आले होते, कोणाकोणाला ऑक्टोबरचा हप्ता आला होता, कोणाकोणाला तिथं तुमच्या जिल्ह्यात सगळ्यात अगोदर पैसे येत आहेत ते तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा. सगळ्यात महत्त्वाचं, कोणाकोणाला असं वाटतं की KYC करणं बंद केलं पाहिजे, KYC विना सगळ्यांना पैसे दिले पाहिजेत. कारण मला स्वतःला वाटतं की KYC करून काय फायदा नाही, कारण KYC न करता सुद्धा सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहेत, तर ते सुद्धा पैसे तुम्हाला आता ह्यावेळेस मिळायला पाहिजेत. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. लक्षात घ्या, इथून पुढे 5 दिवस हे पैसे सुरू राहतील. काही लाडक्या बहिणींना प्रश्न असतील त्यांनी पटापटा विचारा, कारण मी स्वतः रिप्लायमध्ये येऊन तुमचे सगळ्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला इंस्टाग्रामवरती सुद्धा आपलं पेज आहे मराठी इन्फॉर्मेशन सेंटर, तिथं सुद्धा तुम्हाला माहिती मिळू शकते. तिथं सुद्धा तुम्ही पोस्ट करू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. ज्या लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील त्यांनी पटापट विचारा, कारण आपण प्रत्येक लाडक्या बहिणींना रिप्लाय देणार आहोत. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला जॉईन करा. जॉईन केल्यानं काय होतं, तुम्हाला वेगवेगळ्या योजनांची माहिती तिथं मिळत आहे. त्यामुळं घाबरू नका. इतर योजनांची सुद्धा माहिती पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.